भारताच्या दक्षिण पूर्व किनाऱ्यावरील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणजे रामेश्वरम। रामेश्वरच्या दर्शनाला हिंदू धर्म परंपरेत विशेष महत्त्व आहे। 4 दिशा निर्देशांमध्ये असलेले चारधाम केवळ श्रद्धाचे केंद्र नाहीत, तर पौराणिक इतिहासाची पौराणिक कथा देखील आहेत। ज्याप्रमाणे सोन्या रत्नांमध्ये सोनं, मानवांमध्ये हिरा, त्याचप्रमाणे माणूसही अद्भुत आहे। या तीर्थक्षेत्रांमध्ये 4ही धामांना स्वतःचं महत्त्व आहे। दक्षिण भारताची काशी समजल्या जाणाऱ्या रामेश्वरम हे 4 मुख्य मंदिरांपैकी एक आहे। 4 धामामध्ये हा फक्त एक प्रमुख धाम नाही, तर येथे स्थापित शिवलिंग 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मानला जातो। मंडळी, महादेवाच्या प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे स्वतःचे एक वेगळे महत्त्व आहे, परंतु या ज्योतिर्लिंगाची कथा काहीशी वेगळी आहे। कारण या शिवलिंगाची स्थापना स्वतः श्री प्रभू राम यांनी केली आहे। तामिळनाडू येथील रामनाथपुरम येथे महादेवाचे हे रामेश्वरम ज्योतिर्लिंग आहे। या रामेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना अशी झाली होती की लंकापती रावण एक ब्राह्मण होता आणि रावणाच्या वधामुळे श्रीरामाला ब्रह्महत्येचे पाप लागले होते। ऋषीमुनींनी श्रीरामाला ब्रह्महत्येच्या पापाचे प्रायश्चित्त करण्यास सांगितले। श्रीरामाने हनुमानाला कैलास पर्वतावर जाऊन महादेवाची मूर्ती आणण्यास सांगितले। कैलास पर्वतावर गेल्यानंतर हनुमानाला महादेवाची कोणतीच मूर्ती दिसली नाही। त्यानंतर महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हनुमान तपश्चर्या करू लागले। तपश्चर्येला बसल्यामुळे हनुमान श्रीरामाकडे लवकर पोहोचू शकले नाहीत। खूप वेळ वाट पाहूनही हनुमान महादेवाची मूर्ती घेऊन आले नाहीत। त्यानंतर ऋषीमुनींनी श्रीरामाला देवी सीतेने तयार केलेल्या वाळूच्या शिवलिंगाची स्थापना करून पूजा करण्यास सांगितले। हेच शिवलिंग पुढे रामेश्वर नावाने प्रसिद्ध झाले। 12व्या शतकापर्यंत हे प्राचीन मंदिर एका खड्याच्या झोपडीत ठेवलेले होते असे म्हटले जाते। श्रीलंकेच्या पराक्रमाबहूने येथे गवंडी काम सुरू केल्याचे सांगितले जाते। बाकीचे मंदिर रामनाथपूरच्या सेतुपती शासकांनी बांधले होते। मंदिराची सध्याची रचना 17व्या शतकात बांधली गेली असे मानले जाते। त्रावणकोर, रामनाथपुरम, म्हैसूर आणि पदुकोट्टई येथील अनेक राजघराण्यांनी मंदिराचे संरक्षण केले आहे आणि सध्याच्या सौंदर्यात भर घातली आहे। हे मंदिर 15 एकरात पसरलेले आहे आणि त्यात उंच पिरॅमिड टॉवर, गोपुरम आणि एक मोठा नंदी आहे। 4000 कोरीव ग्रेनाइट खांब आहेत। हे जगातील सर्वात लांब असल्याचे म्हटले जाते। हा खडक बेटाच्या स्थानिक नसल्यामुळे तो रचना आणखीनच विलक्षण बनवतो। गर्भगृहात 2 लिंगे आहेत। एक रामाने वाळूने बांधलेले मुख्यतः देवता आणि दुसरे शिवलिंग हनुमानाने कैलास पर्वतावरून आणलेले विश्वलिंग आहे। रामेश्वरम बेटाच्या आजूबाजूला 64 जलकुंभ किंवा तीर्थे आहेत। त्यापैकी 24 पवित्र मानले जातात आणि त्यामध्ये स्नान केल्याने तुमची पापे मुक्त होतात असे मानले जाते। मुख्य तीर्थ बंगालचा उपसागर आहे, त्याला अग्नितीर्थ म्हणतात। रामनाथ स्वामी आणि त्यांची पत्नी पर्वतवर्धिनी तसेच भगवान विष्णू, भगवान गणेश आणि देवी विशालाक्षी यांच्यासाठी स्वतंत्र मंदिर आहेत। मंदिरात सेतुपती मंडपम, कल्याण मंडपम आणि नंदी मंडपम सारखे अनेक हॉल देखील आहेत। मंडळी, रामेश्वरम ज्योतिर्लिंगाबद्दल काही मनोरंजक तथ्य आहेत, जसे पांबान ब्रिज हा पालक समुद्रधुनीवरील एक रेल्वे पूल आहे, जो पंबन बेटावरील रामेश्वरम शहराला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडतो। रामायणानुसार मुख्य भूमी भारत आणि श्रीलंका यांच्यातील पूल म्हणजे रामसेतू पूल आहे, जो रामाने सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी श्रीलंकेत पोहोचण्यासाठी बांधला होता। त्यानंतर रावणाचा भाऊ श्रीलंकेचा नवीन राजा विभीषणाने रामाचा पूल नष्ट करण्यास सांगितले होते। त्याने हे त्याच्या धनुष्याच्या फक्त एका टोकाने केले, म्हणून पंबन बेटाच्या मुख्य भूमीच्या दक्षिणेकडील टोकाला धनुष्यकोडी म्हणतात। रामेश्वरम हे बद्रीनाथ, उत्तराखंड, द्वारका आणि पुरी, ओडिशा या 4 मुख्य तीर्थक्षेत्रांपैकी 4 धाम आहे। हे भारतातील सर्वात दक्षिणेकडील ज्योतिर्लिंग आहे। तुम्ही या आध्यात्मिक स्थळाला वर्षात कधीही भेट देऊ शकता, पण पावसाळ्यानंतर आणि हिवाळ्याच्या महिन्यात ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान या ठिकाणी भेट देणे उत्तम। महाशिवरात्री दरम्यान या प्राचीन आणि दैवी स्थळाला भेट देणे ही कोणत्याही भक्तासाठी परम भेट ठरेल। रामेश्वरला पोहोचण्यासाठी रामेश्वरम हवाई मार्ग, रेल्वे मार्ग आणि रस्ते मार्गाने खुले आहेत। रामेश्वर ज्योतिर्लिंग हे चेन्नई, कोइंबतूर, तंजावर आणि त्रिची सारख्या शहरी भागांशी रेल्वेने खूप संबंधित आहे। सर्वात जवळचे एअर टर्मिनल मदुराई येथे आहे, येथून 163 किलोमीटर। रामेश्वरातील तरंगणारे दगड आणि प्रवाळ खडकांनी बनवलेल्या रामसेतू पुलाने रामेश्वरला श्रीलंकाच्या बेटाने जोडले आहे। ही एक नैसर्गिक रचना आहे, जी काही हिंदू भक्तांच्या मते भगवान रामाने बांधलेल्या पुलाचे अवशेष आहेत।
या पुलाच्या अस्तित्वावर असलेल्या विश्वासाने यात्रेकरू आणि पर्यटकांना शतकानुशतके रामेश्वरकडे आकर्षित केले जाते। रामेश्वरम मंदिर त्याच्या प्रभावशाली द्रविडियन वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे। त्याचे वैशिष्ट्य त्याच्या उंच गोपुरम, अलंकृत प्रवेशद्वाराचे बुरुज, गुंतागुंतीचे शिल्पे आणि विस्तीर्ण मंदिर संकुल। मंदिराचे बांधकाम शतकानुशतके विकसित झाले आहे। विविध शासक आणि राजवंशांनी त्याच्या भव्यतेमध्ये योगदान दिले आहे। मुख्य प्रवेशद्वार, ज्याला पूर्व गोपुरम म्हणतात, हे मंदिर संकुलातील सर्वात प्रसिद्ध आणि आकर्षक रचना आहे। हे 126 फूट उंचीवर उभे आहे आणि विविध देवतांच्या आणि खगोलीय प्राण्यांच्या अलंकृत कोरीव कामाने आणि शिल्पाने सुशोभित केलेले आहे। मंदिरातील इतर गोपुरम तितकेच भव्य आहेत आणि अभ्यागतांसाठी एक दृश्य भेट देतात। अग्नितीर्थम नावाने ओळखले जाणारे मंदिराचे पवित्र कुंड हे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे। या कुंडाच्या पवित्र पाण्यात स्नान केल्याने त्यांच्या पापांपासून मुक्ती होईल अशी भाविकांची श्रद्धा आहे। मंदिरामध्ये भगवान राम आणि भगवान शिव यांच्यासह विविध देवतांना समर्पित अनेक मंदिरे देखील आहेत। मंडळी, रामेश्वरम मंदिराने भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। हे शतकानुशतके हिंदूंसाठी एक आदरणीय तीर्थक्षेत्र आहे, जे देशभरातून आणि बाहेरील भाविकांना आकर्षित करते। भगवान राम आणि महाकाव्य रामायण यांच्याशी असलेल्या मंदिराच्या संबंधाने लाखो लोकांच्या हृदयात त्याचे महत्त्व दृढ केले आहे। संपूर्ण इतिहासात विविध राजकर्त्यांनी आणि राजवंशांनी मंदिराच्या देखभाल आणि विस्तारासाठी योगदान दिले आहे। राजा चोल आणि जयवीरासिनकरियान यासारख्या राजांनी मंदिरासाठी महत्त्वपूर्ण देणग्या आणि नूतनीकरण केले आहे। मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व शिलालेख आणि पुरातन काळापासून टिकून राहिलेल्या नोंदीवरून स्पष्ट होते। रामेश्वरम मंदिर त्याच्या उत्साही आणि भव्य उत्सवासाठी आणि विधींसाठी ओळखले जाते। त्यातील काही सर्वात प्रमुख समाविष्ट आहेत महाशिवरात्री। भगवान शिवाला समर्पित हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। भक्त उपवास करतात, पूजा करतात आणि भगवान शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिराला भेट देतात। रामनवमी, भगवान रामाचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, ज्यात मिरवणूक आणि विशेष पूजा असतात। आई अमावासाई, त्या दिवशी अग्नितीर्थमध्ये स्नान करण्यास अत्यंत शुभ मानले जाते आणि त्यासाठी भक्त दूरदूरून येतात। सेतू कराईस ननम, या विधीमध्ये लंकेला जाण्यासाठी पौराणिक पुलाचा प्रारंभ बिंदू मानल्या जाणाऱ्या ठिकाणी पवित्र स्नान करणे समाविष्ट आहे। मंडळी, रामेश्वरम मंदिर त्याच्या समृद्ध इतिहास, धार्मिक महत्त्व आणि स्थापत्य वैभव असलेले हिंदूंसाठी सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे। महाकाव्य रामायण, भगवान राम आणि पौराणिक सेतू समुद्रम यांच्याशी त्याचा संबंध असल्याने ते खोल आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेले स्थान बनले आहे।